माझं नाव पवन जाधव आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉगचा विषय काय की मी कव्हर करत आहे की पुण्याचे पिंपटे नक्की जातात तर जातात कुठपर्यंत बाहेरचे बॉर्डरपर्यंत. तर ही आता आपण सारोळा गाडी कव्हर करणार आहोत जी साताऱ्याच्या बॉर्डरपर्यंत जाते. म्हणजे तिथून पुढं शिरवळ लागतं, लगेच सातारा जिल्हा लागतो. तर मग पुढं प्रवास चालू करण्यासाठी मी पुढं गेलो. मग मस्तपैकी सारोळा गाडी बघितली. सारोळा गाडीमध्ये बसलो आणि ह्याचा टायमिंग आणि तिकीट प्राईस काय हे सगळं तुम्हाला कॅप्शनमध्ये मी दिलं डिटेल्स. तर मग मस्तपैकी सारोळा गाडीमध्ये बसलो आणि गाडी पण मस्तपैकी पळत होती. मग कात्रजला आलो. मग कात्रज क्रॉस करून मग गाडी पुढं सरकत गेली. पुढे गेल्यानंतर मस्तपैकी डोंगर भाग लागणार होते. तर म्हणलं वारकरी हे दिसले आणि मस्तपैकी डोंगर भाग लागला. डोंगर भाग मस्तपैकी बघत आणि वातावरण हे कालच्यासारखंच एकदम मस्त पावसाचं झालेलं होतं. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम झाले नाही. मस्त वातावरणात गाडी पळत होती. जास्त मस्त एवढं भारी वाटत होतं काय सांगू. आणि ह्याचे प्राईज वगैरे तिकीटही जास्त नाही आहे तेवढं, तरी मी तुम्हाला सांगालच. आणि पुढे गेल्यानंतर मस्तपैकी हायवेनं गाडी पळत होती. आणि तुम्हाला बसनेही येण्याचा ऑप्शन आहे सारोळ्याला. आणि प्रायव्हेट गाड्या पण कात्रजहून लागतात. त्याचं प्राईस माझ्या मनानं 60 रुपये आहे प्रायव्हेट गाड्यांचं. आणि बसचं किती आहे ते तुम्हाला खाली कळलंच. आणि तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, पास पण आहे ऑप्शन आणि तिकीट पण. पास म्हणलं तर 150 रुपयाचा पास तुम्हाला लागेल. तर पुढं मस्तपैकी टोलनाका आला. टोलनाका क्रॉस केला. टोलनाका क्रॉस करून पण गाडी पुढं मग मस्तपैकी वेगाने पुढं जात होती. 2 तासाचा प्रवास होता. कधी झाला हे समजलंही नाही आणि जास्त शूट करू शकलो नाही, कारण व्लॉग जास्त मोठा झाला असता. म्हणून मग कमी थोडंसं शूट केला आणि पुढं सरकत गेलो. मग पुढं 5 मिनटात आपला स्टॉप पण आला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्लॉगला लाईक करा आणि आपल्याला फॉलो करा विसरू नका. कारण मी पुण्यातल्या सर्व पिंपट्या कव्हर करणार आहे. ज्या पिंपट्या कुठपर्यंत जातात तिथपर्यंत सर्व काही कव्हर करून तुम्हाला दाखवणार आहेच मी.